हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू बहिणीनो, आमला आश्रम तर्फे एक नवीन ऑफर. हालेलुया. हालेलुया. आपण या वर्षी गेल्या वर्षासारखे एक सुंदर पिलग्रिमेज आयोजित करत आहोत. 18 तारखेला मुंबईतून गाडी निघणार, 25 तारखेला परत मुंबईमध्ये पोहोचणार. हालेलुया. हालेलुया. आणि दिवसभर या सगळ्या दिवसांमध्ये पुण्य स्थानांमध्ये आपण जाणार. संत लोकांच्या संबंधातील जागा, घरदार वगैरे आपण पाहणार आणि संत तोमा यांच्याद्वारे झालेल्या अनेक पवित्र कृतीच्या ठिकाण आपण जाऊन पाहणार, अनुभव घेणार. गेल्या प्रार्थनामध्ये भरपूर सुंदर अनुभव अनेक लोकांना मिळाले. यावेळी यापेक्षा अधिक अनुभव आपल्याला मिळू दे म्हणून शुभेच्छा आणि वन्स अगेन हॅपी न्यू इयर. कॉन्टॅक्ट नंबर रिचर्ड मचाडो, नेविल पेरेरा यांचा तुम्हाला फोन नंबर मिळत आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे माझा प्रिय बंधू भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. जैगिक लोक, आत्मिक वृत्तीचे लोक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. जैगिक लोक कोण आहे म्हणून सर्वसामान्य माणसांना चेहऱ्याकडे बघताना कळते. जे आत्मिक लेकरं आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये, त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकाश आहे. कितीही गरिबीतून असलं तरी, कितीही अडचणीतून दिवस काढणारे असलं तरी, जे आत्मिक लोक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही घरी गेल्यावर आम्हाला असंचा व्हिडिओ एकदा काढून बघायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा व्हिडिओ आणि तुम्ही शेवटच्या दिवशी जाणार आहे त्या दिवसातील व्हिडिओ बघताना तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला फरक जाणवेल. हालेलुया. कारण देवाचे वचन आपले जीवन बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, आपल्या आयुष्याला लागणारा सर्व प्रकारचे ज्ञान, कसलाही प्रकारची गोष्टी असू दे, तुमच्या आयुष्याला लागणारा सगळे मार्गदर्शन या पवित्र ग्रंथामध्ये आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उदाहरणासाठी बोललं तर लहान मुलांसाठी मार्गदर्शन आहे, तरुण मुलांसाठी मार्गदर्शन आहे, वयस्कर लोकांसाठी मार्गदर्शन आहे, गरीब लोकांसाठी मार्गदर्शन आहे, श्रीमंत लोकांसाठी मार्गदर्शन आहे. हालेलुया. आळसी लोकांसाठी मार्गदर्शन आहे, श्रमिक लोकांसाठी मार्गदर्शन आहे. हालेलुया. स्त्रियांसाठी आहे, पुरुषांसाठी आहे. हालेलुया. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी मार्गदर्शन आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक मला सांगतात, फादर आम्हाला असंचा व्हिडिओ सकाळी नाहीतर दुपारी नाहीतर झोपायला जायच्या अगोदर आम्ही चालू करून ऐकतो, तेव्हा तुम्ही आमच्याशी बोलल्यासारखे आम्हाला वाटते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या गरजा पवित्र आत्मा एक व्हिडिओ द्वारे सुद्धा ओळखताय.
हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. अनेक लोकांनी मला बोललेलं आहे, फादर मी बाहेरून घरी पाऊल ठेवत होतो तेव्हा तुमचा व्हिडिओ चालू होता, तेव्हा तुम्ही बोलत होते एकाच्या पायाच्या दुखणे बरे झालेलं आहे. मी अचानक बघताना 8 वर्षाच्या माझ्या जे दुखणे होते ते अचानक गायब झालं एका क्षणामध्ये. हालेलुया. म्हणजे आपले येणे जाणे सगळे पवित्र आत्मा जाणून आहे. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. Praise the Lord. स्तोत्र 119 वाचन 105 काय लिहिलेलं आहे? तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे. हालेलुया. माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे आहे. पुढे व माझ्या मार्गांवर प्रकाशासारखे आहे. हालेलुया. पवित्र ग्रंथाकडे जे कोणी लक्ष देत आहे त्यांच्या आयुष्यामध्ये अनुभव येणार. हालेलुया. परमेश्वर वचनातून बोलतात. मी इथून जवळ असलेल्या एका गावामध्ये, इथून 5 किलोमीटर पुढे कोरोडे म्हणून गाव आहे, मी तिथे एका खोलीमध्ये प्रार्थना करत बसलेला आहे. पवित्र आत्म्याने मला सांगितलं ताबडतोब कोल्हापूरला निघा. पवित्र आत्म्याने सांगितलं मी बाहेर पडलो. हालेलुया. मी बाहेर पडल्यावर आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचल्यावर एक बंधू होते, गब्रियल भाऊ, त्यांचं नाव काय आहे, ते पायाला त्रास असलेले गब्रियल, जॉर्ज म्हणून एक बंधू, ते त्यांच्या घरी प्रार्थना करत बसलेला आहे. पवित्र आत्म्याने त्यांना सांगितलं आता चाचला जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतक्यात आफ्रिकेमधून आलेले एक मुलगा, तो हायर स्टडीजसाठी कोल्हापूरमध्ये आलेले होते. त्या देवळामध्ये प्रार्थनेच्या ठिकाणावर त्रास होत होते, कारण तो दिसायला जरा काळा आहे म्हणून तो तिथे बसताय, तिकडे दुसरा कोण बसत नाही. त्याला खूप तिरस्कार वाटत आहे देवळामध्ये गेल्यावर. तो त्याच्या खोलीमध्ये बसून प्रार्थना करताय. त्यांनी माणूस प्रार्थना करणारी विश्वासवाला आहे त्याच्याकडे गेले, त्यांनी हे शेअर केला आणि ते तिकडे बसून प्रार्थना करत होते. हालेलुया. पवित्र आत्म्याने त्यांना पण सांगितलं चर्चला जा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थोडक्यात बोललं तर पवित्र आत्म्याने प्रार्थना करत बसलेले काही लोकांना ऑर्गनाइज केले. प्रत्येकानं पवित्र आत्मा सारं सांगत आहे जा चर्चमध्ये जा. हालेलुया. आम्ही सगळे लोक एकत्र एका ठिकाणी बसलो, प्रत्येकाने शेअरिंग केला. तेव्हा आम्हाला कळालं की एका व्यक्तीच्या, दुसऱ्या व्यक्तीच्या, तिसऱ्या व्यक्तीच्या, चौथ्या व्यक्तीचे प्रॉब्लेम नाहीये. अनेकांचा बचाव करण्यासाठी देवाने तयार केलेले मार्ग आहे. इथे ऍक्शन पाहिजे. हालेलुया. प्रियानो, आम्ही एकत्र बसून प्रार्थना केली. पवित्र आत्म्याला आम्ही विचारलं, पवित्र आत्मा आम्हा इतके लोकांना एकत्र करण्याचा पाठीमागचा तुझा हेतू काय आहे मला सांगा. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याने समजावून दिलं. 4 जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांना एकत्र आणून एक मोठा प्रार्थना सभा करायच्या देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही असंच बसून प्रार्थना करायला चालू केली. आम्ही बसून प्रार्थना करत आहे. अनेक दिवस प्रार्थना करताना थोडे येशू प्रकटीकरणामध्ये समजावून देत आहे. प्रार्थना कुठे ठेवायची आम्हाला माहित नाही. हालेलुया. देवाला आम्ही विचारताय देवा प्रार्थना कुठे ठेवू. हालेलुया.
इतक्यात कधी प्रकटीकरणाचं दान वगैरे मोठा असे काहीच नाही असा मध्य प्रदेश मधून एक फादर तिथे आले. Praise the Lord. हे फादर आमच्या बरोबर प्रार्थनेत बसले. हालेलुया. या फादर बघताना फादरना रात्रीच्या वेळी 3 ठिकाणी ट्यूब पेटलेले दिसत आहे. तिथे एक चौक दिसत आहे. चौकातून एक रस्ता फादरला दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. हे माझ्या बरोबर ही प्रार्थना करणारी टीम आहे ते सर्व खूप उत्साही लोक होते. लगेच त्यांनी फादरला गाडीमध्ये टाकले. पूर्ण कोल्हापूर शहर फिरून घेतले. एक चौकात जात आहे. फादर सांगत नाही हे नाही. फादरांच्या डोळ्यासमोर ते चौक एकदम क्लिअर आहे. हालेलुया. प्रियानो, शेवट एका ठिकाणी आली फादरने सांगितलं बरोबर आहे. हे ट्यूब मला दिसले आणि पुढचा रस्ता घ्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला कळालं प्रार्थना करायला पाहिजे. हालेलुया. धन्यवाद येशू. त्या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी दार उघडून नाही मिळत. मग आम्हाला माहिती आहे काय करायचं. प्रेज द लॉर्ड. दार उघडून मिळत नाही तर मध्यस्थी प्रार्थना चालू करायची आहे. आम्ही एवढे लोक परत बसून मध्यस्थी प्रार्थना चालू केली. काही महिने मध्यस्थी प्रार्थना केल्यानंतर देवानी अजून पुढच्या सर्व वातावरण तयार करून दिलं. प्रार्थना चालू झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. स्तोत्र 119 वचन 105 काही आहे. सिस्टरांच्या मागे बोला. स्तोत्र 119 वचन 105. तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. दिव्याची गरज आहे. तिकडे वचन दिवासारखा बनणार. प्रकाशाची गरज आहे. तिकडे वचन प्रकाशाप्रमाणे बनणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. थोडक्यात बोललं तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला मध्यस्थी प्रार्थना करणारे अनेक लोकांची गरज आहे. एकटा प्रार्थना करून उपयोग आहे. हालेलुया. दोघे प्रार्थना केली तर मोठा सामर्थ्य आहे. तिघे प्रार्थना केली तर त्यापेक्षा मोठा सामर्थ्य आहे. तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या असे कोणतरी आहे ज्यांना मुंगी चावल्यासारखा वर वाटते. खरोखर सांगितलं तर मुंगी चावत नाही. बघितल्यावर तिकडे काहीच दिसत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. असा कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. बाळाच्या देणगीसाठी प्रार्थना करणारा कोणाचा तरी प्रार्थना पवित्र आत्मा ऐकत आहे आणि त्याला बाळाच्या देणगीची व्यवस्था करत आहे. कोणतरी एका बहिणीला साधारणपणे 4था महिना 5व्या महिन्यापर्यंत मात्र गर्भ राहत आहे. त्यानंतर बाळ नष्ट होत आहे. अशा एक शारीरिक स्थिती असलेल्या एका बहिणीला पवित्र आत्मा पूर्ण 9 महिना बाळाला वाढवायला, बाळाला पूर्ण वाढ झाल्यावर जन्म देण्याचं देणगी परमेश्वर कोणाला तरी देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र,
पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.